बजरा पाहून तुझ्यावर प्रसन्न झालंय. तुला पाहिजे तो माझ्याकडे मागू दे. हे ब्रह्मपिता, आपलं दर्शन झालं आणि सुरात दैत्य धन्य झाला. ब्रह्मपिता, या नद्याची उत्पत्ती आपल्या जमिनीपासून झाली असता या नद्याला श्रीराम नाम संज्ञा आपण पार केला. त्याचप्रमाणे एक वेळ या सुधावते देव मानव अथवा मानव यांच्यापासून माझा मृत्यू आहे असं वाचं वर्तन द्या. अरे वेड्या, तुझ्या पितृतरावर तुला माणूस जन्माला येतो त्याचे बरणी अटलय. पण तू माझा परमभक्त असल्यामुळे त्यावेळी तुझ्यावर संकट येईल. त्यावेळी तू माझ्या नावाचा जप कर. तथास्तु. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये धन्य झाला. पंचतत्वाच्या 10 मंदिरात आणि मनाच्या गाभाऱ्यात याच संत करणातून केलेल्या ब्रह्मदेवाच्या आणि याच अनंताचं फळ अमृतातला दान या सुरासुराला प्राप्त झालं. अमर वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा तुझ्या मागे विठ्ठलाचा मला लागला. बाबा अल्तरीचा मला लागला. तुझ्यासाठी चंदना देह निघाला. वैष्णवात मानसकीचा देव पाहिला. विठ्ठला मंगळ बाप्पा विठ्ठला, विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला. ओ विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला, विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला. जमानी विठ्ठलाचा मला लागला. भक्ती भावा सैमा मला लागला. तुझ्यासाठी चंदनाचा देव निघाला. वैष्णवात मानसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला, विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला. ओ विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला, विठ्ठला माय बाप्पा विठ्ठला. नारायण नारायण पुराण चालत असलेल्या देवदात्यांचे वाद अद्याप संपलेले नाही आणि संपणार देखील नाही. पण हे असू लोक किती वेळ आहे. प्रथम त्या देवांच्या आराधना करतात आणि त्यानंतर त्या तपश्चर्यावर अमरपणाचा वर प्राप्त करतात. नारायण नारायण या नारंगाची तर कळले नाही आणि तेव्हा कळणार नसले नाही. हे नारदेव, आज या अरण्याच्या ठिकाणी कोणता प्रवचन घेऊन आहे? नारायण नारायण काय साक्षात ब्रह्मदेवाचा वर प्राप्त केला आहे. म्हणजे तुझा जय जयकार नक्कीच होणार. दत्तराज तुझा जय जयकार नक्कीच होणार. या सिद्धास्त्राचा जय जयकार तर नक्कीच होणार. अमर होणारा सिद्धास्त्र दैत्य अमर. नारायण नारायण दत्तराज मग मी सांगेन तसं कर. प्रथम देवराज इंद्र रंगाच्या व इतर
लाच झाल्याबद्दल रमून गेलाय तेव्हा सर्व देवांचं राज्य काय नारदा, योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केले. आज त्या ब्रह्मदेवाच्या वराची प्रचिती म्हणजे प्रथम स्वारीचा देवेंद्राचा अमरावतीवर तिथे माझे सत्ता प्रस्थापित करतो आणि अमर हजार सुंदराचं हे तर म्हटलं नारायण अशी कोणती शक्ती नाही की या सिंहासनाला पराभूत करू शकेल. त्या देवेंद्राच्या अमरावती काबीज करून त्यात माझे सत्ता प्रस्थापित करणारे सुंदर कोटी देवतांचा राजा देवेंद्र माझी अमरावती अभरपूर्ती झाली. तिची निर्मिती त्या विश्वकर्म्याने केली आणि ती 10 लाख योजनेने विस्तारित झाली. अशी माझी सुज्वल अमरावती. माझ्या सभेला सर्व देवांचे स्वागत स्वागत. देवगणांचे रंगमेच्या नृत्य गायनाने मनोरंजन झाले पाहिजे. तेव्हा रंगमेला पाचारण केले पाहिजे. रंगमे अगे हे रंगमे रंगमे आज उपस्थित सर्व देवगणांचे तुझ्या नृत्य गायनाने मनोरंजन झाले पाहिजे. तेव्हा तुझ्या नृत्य गायनाला सुरुवात कर.
आम्ही सारे आनंदित झालो. रंबे, तुझ्या नृत्य गायनाने सारे अमरावती घेऊन गेले आहे. रंबे, हे तू आयुष्मान भव. मुनिवर्य, कसं काय रंग केलेला आहे इंद्र दरबारी? नारायण नारायण देवा, या भूतलावर कुशल मंगल नसून संकट येणार आहे. संकट आणि कोणते संकट? नारायण नारायण देवा, श्री हरी, इंद्राचं दैत्य आपल्यावरती आक्रमण करत आहे. देवा, सावध राहा. मुनिवर्य, त्याचे ज्यांचे नाव ऐकतात त्या पाचशे हात मस्तकावर जाते. या देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहेत हे फक्त देवगण, दैत्य नव्हे. मुनिवर्य, आपण आपल्या भ्रमणकारी अभ्यासात ठेवा. या आपण नारायण नारायण ब्रह्मदेवाच्या वराची प्रसिद्धीमध्ये प्रथम स्वारी देवेंद्राच्या अमरावतीवर हे देवराज इंद्र, अमरावतीच्या सिंहासनाला बहाल कर. या आनंदाने ते निघून जा. हे दैत्यराज इंद्रासूर, या देवेंद्राने 100 यज्ञ पूर्ण केले. त्याच वेळी हे राजाचे हाल मला बहाल झाले. तू फक्त ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली तर स्वतःला अमर समज. हे देवेंद्र, एवढा अहंकार तुला देवाला आहे. अरे सोबत तर तुला सतवणारा राजपूत सुद्धा नाही. कोणता श्रेष्ठत्व आज तब्येत सिद्ध केलास? दैत्यराज इंद्रासूर, तुला ब्रह्मदेवाने वर दिला. त्या वरामध्ये एक गुपित लपलं आहे. हे कोणत्याही दैत्याला कळलं नाही आणि कळणार देखील नाही. या देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते फक्त देवगण. तुम्ही दैत्य नव्हे. काय तर खरं श्रेष्ठ देव आहे. देवेंद्र, आज इथल्या अमरावती जिंकून येथे माझे सत्ता प्रस्थापित करणारा सुरक्षण दैत्य तेव्हाच वेळेला माघारी
प्रस्थापित करण्यासाठी देवगणाने श्रेष्ठ ठरवलं. यायचे नव्हे. आता पाहूयात याच रणंगणात जय कोणाचा होतो. देवगिरा जिंकून आपलं काही वय नसत नाही. प्रथम स्वारी या अमरावतीतील आहे. या तुझ्या दुस्साहस आणि दुस्साहसामुळे या देवेंद्राच्या दंडाला पात्र ठरलाय. तुझ्या अंगी सामर्थ्यपणा असेल तर सत्ताला आपल्या अब साहेब या गणरायाची आराधना करू. या गणाची
प्रार्थना कर. चला तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. शिवनंदना शिवनंदना हो शिवनंदना दर्शनाला रूप तुझे पाहिले एना मंदिरी मन माझे आतुरे